नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण आलो आहोत श्री क्षेत्र पंढरपूर येथे। या ठिकाणी आज आपण होळकर वाड्याला भेट देणार आहोत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात बांधलेला हा वाडा आहे आणि या ठिकाणी आज आपण भेट देतोय। पंढरपुरामध्ये आपल्याला वेगवेगळे मठ वगैरे पाहायला मिळतात, त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये भक्तनिवास देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतात। परंतु पूर्वीच्या काळी लांब दूर गावावरून आलेल्या अनेक वारकऱ्यांना राहता यावं आणि त्यांची व्यवस्थित सोय व्हावी यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या काळामध्ये हा होळकर वाडा जो आहे तो बांधण्यात आलेला आहे। आजही या ठिकाणी वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम होत असतात। सर्वात महत्त्वाचा म्हणजे रामनवमीचा कार्यक्रम या ठिकाणी प्रामुख्याने पाहण्यासारखा असतो आणि सालाबादाप्रमाणे यंदाही या ठिकाणी त्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं। आपण अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त या वाड्याला खास अशी भेट देतोय। या ठिकाणी आदित्य फतेपूर यांच्याकडून आपण ह्या वाड्याविषयी जी आहे ती माहिती जाणून घेणार आहोत। हल्ली डेव्हलपमेंटच्या नावावरती जुन्या वास्तू ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात पाडल्या जातात आणि त्या ठिकाणी नवीन प्रकारच्या वास्तू बनविण्यात येत असतात, परंतु असे काही वाडे वगैरे जे आहेत जे येणाऱ्या पिढीला आपला एक इतिहास आहे तो माहिती व्हावा यासाठी जतन करणं गरजेचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप छान पद्धतीने आपल्याला समोरच अहिल्यादेवी होळकरांची जी मूर्ती आहे ती पाहता येते। त्याचबरोबर संस्थानाचं जे ट्रस्ट आहे त्याचं जे कार्यालय ऑफिस वगैरे जे आहे ते या ठिकाणी पाहता येते। प्रशस्त असा हा अहिल्यादेवी होळकरांच्या काळात बांधण्यात आलेला जो वाडा आहे तो आज आपण पाहतोय। खूप सुंदर अशी जुनी वास्तू आहे। या ठिकाणी आजही वर्षभर वेगवेगळ्या सणानिमित्त तसेच विविध असे दिवस असतात जे विशेष दिवस असतात, अशा वेळी या ठिकाणी कार्यक्रम घेतले जातात। रामनवमीचा जो कार्यक्रम आहे तो त्यापैकीच एक आहे आणि महत्त्वपूर्ण असा तो कार्यक्रम असतो। या ठिकाणी असलेल्या रामाच्या मूर्तीवरती सूर्याची किरणं पडतात। चंद्रभागेच्या तीरावर असलेला हा जो वाडा आहे ती एक सुंदर अशी वास्तू आहे। चंद्रभागा नदीला कितीही पूर आला, अगदी पाणी भरलं तरीही या वाड्यामध्ये कोणत्याही प्रकारचा धोका नसतो। पूर परिस्थितीत सुद्धा उत्तम असा असलेला हा वाडा संरक्षित वास्तू म्हणून आपण याच्याकडे पाहू शकतो। खूप छान पद्धतीनं आपण या वाड्याला भेट दिल्यानंतर ही वास्तू जी आहे ती आपलं मन प्रसन्न करणारी आहे। यामध्ये असलेलं रामाचं जे छोटंसं मंदिर आहे ते देखील आपल्याला आपलं लक्ष वेधून घेत असतं। प्रशस्त असा असलेला पंढरपूरमधला हा होळकर वाडा एक जुनी वास्तू आहे आणि ती यापुढे देखील पुढच्या पिढीला पाहता यावी यासाठी तिचं जतन करणं गरजेचं आहे। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पंढरपूरकराचा फार जिव्हाळ्याचा संबंध होता। अहिल्यादेवींनी 1768 मध्येच पंढरपूर येथे हा भव्य दिव्य असा वाडा बांधला आणि भाविकांच्या सेवेसाठी हा वाडा उपलब्ध करून दिला। विठ्ठल रुक्माईच्या चरणी अहिल्यादेवींनी खूप मोठं दान दिलेलं आहे, याचे पुरावे येथील बडे उत्पादनांच्या कडे उपलब्ध आहेत। अहिल्यादेवींचा दानधर्म हा देशामध्ये सर्वश्रेष्ठ दानधर्म मानला गेला। पांचस्त विहिरी, घाट, मंदिरं यांचा जीर्णोद्धार तर केलाच, परंतु वारकऱ्यांच्यासाठी, भाविकांच्यासाठी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतच्या सर्व तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अहिल्यादेवींनी एक आगळंवेगळं स्वतःचं असं धर्मशाळा बांधून निवासाची सोय केलेली आहे। पंढरपूरमधील हा वाडा साधारण 2 एकरामध्ये हा वाडा बांधलेला आहे। या वाड्यामध्ये राम मंदिर, मारुती मंदिर, गरुडाचं मंदिर आहे, शिव मंदिर आहे आणि दत्त मंदिर आहे। या वाड्यामध्ये साधारण दरवर्षी फार मोठे उत्सव साजरे होतात। रामनवमीचा उत्सव तर हा पंढरपूरकरांचा एक दिव्य सोहळाच असतो। यावर्षी प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी मोठा रामनवमीचा उत्सव साजरा झाला। या उत्सवामध्ये रामनवमीच्या दिवशी श्रीरामाच्या चेहऱ्यावरती सूर्याचं उगवलेलं पहिलं सूर्यकिरण पडतं। हा अद्भुत सोहळा ह्या वाड्यामध्ये घडतो। हे हजारो पंढरपूरकर बघत असतात आणि ह्या वाड्याची वास्तुरचना करताना अशा प्रकारे केलेली आहे की गुढीपाडवा ते रामनवमी हा 9 दिवसाचा किरणोत्सव इथं होतो। हा वाडा सागवानी वाडा आहे। त्या वाड्यामध्ये अंडरग्राऊंड भुयारी गटर योजना अजून कार्यान्वित आहे। या वाड्यामध्ये नदीच्या किनारे असून सुद्धा या वाड्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पुराचं पाणी येत नाही। म्हणजे वास्तुकलेचा एक उत्तम नमुना किंवा उत्तम उदाहरण म्हणून जर आपण बघितलं तर हा वाडा एक अद्भुत आहे। परंतु सध्या या
पंढरपूरमध्ये जे कॉरिडॉरचं भूत सतावतं ह्या लोकांना, त्या बाधित प्रॉपर्टीमध्ये हा वाडासुद्धा दिसून येत आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी महोदय यांनी आम्हाला तसं पत्रही दिलेलं आहे. त्या संदर्भात आम्ही हरकती सूचना जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे दिलेल्या आहे. या संदर्भात 2022 सालीच पुरातत्व विभागाने जिल्हाधिकारी यांना हे पत्र दिलेलं आहे. हा वाडा पुरातन वास्तू असून या वाड्याला कुठल्याही प्रकारचा धोका अथवा बाधित होऊ नये म्हणून. परंतु जिल्हाधिकारी किंवा महाड शासन या प्रकारचे प्रेशर करून हा वाडा ताब्यात घेऊन या वाड्यात जीर्णोद्धार करायला पाहिजे वास्तविक पाहता. परंतु आता जिवंत उदाहरण आहे नांदूर ममदेश्वर जिल्हा नाशिक येथे अहिल्यादेवींचा वाडा असलेला हा एका पुजाऱ्याने तिथल्या बळकावला आणि त्यावर बोगस नावं लावून बोगस संमती दाखवून तो नावावर केला. परंतु अर्धवट सिद्ध असल्यामुळे तो अजून तिथे पेंडिंग आहे. तो वाडा पाडण्याचा घाट घातला. फार मोठं आंदोलन उभं राहिलं आणि वास्तविक पाहता या वाड्यासंदर्भात सुद्धा शासनाचे हेच धोरण दिसून येईल असं वाटतंय. परंतु मेहरबान शासनाकडे असणारे आमचे यशवंतराव होळकर महाराज, अहिल्यादेवींचे माहेरगडी वंशज प्राध्यापक राम शिंदेसाहेब, दत्तमाव भरणे, बाबासाहेब देशमुख, उत्तम जानकर आदी पदाधिकारी याचा पाठपुरावा करीत असून या संदर्भात ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यावर चर्चा करून वाड्यासंदर्भात योग्य तो न्याय देतील असा मला विश्वास आहे.